केव्हीएल आता थोडंसं इम्पॉर्टंट आहे केव्हीएल जर कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल तर त्याला सोडवण्यासाठी आपण घेतो केव्हीएल. याला लूप लॉ असंही म्हटलं जातं. लूप लॉ का म्हणायचं तर एखादी आपण डायग्राम काढली सर्किट डायग्राम काढू बरोबर. इथे एक पोटेन्शियल जोडलंय आणि इथे एक पोटेन्शियल आणि मध्येच तुमचा इथे रेझिस्टन्स. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला लूप अप्लाय करावे लागतात. कसं करावे लागतात किंवा मग आता इथे एक जंक्शन टाकते मी, इथे एक रेझिस्टन्स आहे आणि इथून जाणारा करंट फाइंड आउट करा असं म्हटलं जातं. लूप कशाला म्हणायचं एक क्लोज. पहिल्यांदा लूपला नावं द्यायची ए बी सी डी ई एफ. जेव्हा पूर्ण क्लोज होईल एखादा लूप त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो एक पाथ पूर्ण क्लोज त्याला काय म्हणतोय आपण लूप म्हणतोय. आता याच्यामध्ये तुम्ही क्लॉकवाईज पण जाऊ शकता आणि अँटी क्लॉकवाईज पण जाऊ शकता बरोबर. आता केव्हीएल काय आहे तर तुमचे ईएमएफ आहेत बरोबर ना. हे तुमचं काय आहे पोटेन्शियल बरोबर म्हणजे ईएमएफ आहे काहीतरी व्होल्टेज ई आणि मला सांगा इथं रेझिस्टन्स आहे म्हणजे इथं पोटेन्शियल तुमचं ड्रॉप होत आहे. सपोज मी याला नाव दिलं एम आणि एन ह्या दोन पॉइंटला पण नावं दिली बीसीच्या ऐवजी एम एन नावं दिली तर इथं पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे तुमचं. हा आता आपल्याला माहिती कारण तिकडून चला म्हणजे हे पॉझिटिव्ह असणार आहे हे निगेटिव्ह असणार आहे. मग हे पोटेन्शियल किती ड्रॉप होईल तर आपल्याला माहिती व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर बरोबर. म्हणजे हे सुद्धा पोटेन्शियल आहे. मग तुमचा जो काही केव्हीएल लॉ आहे तो केव्हीएल लॉ काय सांगतो ते सगळ्या पोटेन्शियलची म्हणजे E1 प्लस आय आर जेवढे काही असतील इक्वल्स टू काय पाहिजे 0 पाहिजे किंवा सगळं पोटेन्शियल डिफरन्स सर्किटमध्ये जेवढे काही पोटेन्शियल डिफरन्स असतील इज इक्वल्स टू सर्किट मधले पूर्ण ईएमएफ. कळतंय. हा आहे तुमचा केव्हीएल. आता केव्हीएल सुद्धा सॉल्व्ह करत असताना साइन कन्व्हेन्शन खूप महत्वाचे आहेत. साइन कन्व्हेन्शन का महत्वाचे आहेत तर एखादी डायग्राम आपण काढूयात. या डायग्राम मध्ये इथं माझी बॅटरी आहे बरोबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मी इथे एक रेझिस्टन्स दाखवला इथे एक रेझिस्टन्स दाखवला इथे एक रेझिस्टन्स दाखवला बरोबर. आता या रेझिस्टन्स मध्ये आपण जाणार कुठून आहे इथून आपला करंट असं फ्लो होणार आहे या डिरेक्शनला बरोबर. मग लक्षात ठेवत असताना तुम्ही जर पॉझिटिव्ह ना करंटच्या डिरेक्शनला जात असाल तर पोटेन्शियल डिफरन्स हा ऑलवेज पॉझिटिव्हच घ्यायचा. करंटच्या डिरेक्शनला तुम्ही कसे लूप देताय त्याच्यावर डिपेंड करतं की ठीक आहे बघा हे असं आपलं डायग्राम आहे. आता याच्यात आपल्याला लूप आणि साइन बघायचे. मी पॉझिटिव्ह कडून निघाले इथं मायनस आहे म्हणजे हे पण पॉझिटिव्ह येणार आहे. पहिल्यांदा ज्या डिरेक्शनला चालला ना तसं जर रेझिस्टन्सला वाटल्यास साइन द्या. इथं पॉझिटिव्ह येईल इथं निगेटिव्ह येईल हे मायनस निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह. आता तुम्ही करंटच्या डिरेक्शननी चाललाय करंटच्या डिरेक्शनने जाताना सपोज हा तुमचा E1 आहे आणि हा E2 आहे. हा आता इथून निघालोय म्हणजे E1 घेऊन चालेल का आधी नाही. गेल्यावर तुमच्या रस्त्यात कोण लागतंय पहिला हा रेझिस्टन्स तिथून फ्लो होणार सपोज करंट आहे तुमचा I1 आणि इथं असेल I1च फिरतो तर I1च घेऊया. मग काय येईल तर I1 R1 पुढे गेल्यावर इथं आता इथं बघा पहिलं टर्मिनल कोणतं लागतंय मायनस मग इथं साइन द्यायचं मायनस. जे टर्मिनल तुम्हाला लागेल ते जर साइन जर लहान असेल मायनस असेल तर मायनस घ्या प्लस असेल तर प्लस घ्या. इथून बाहेर गेलात परत इथं आल्यावर पॉझिटिव्ह I1 R2 परत इथं काय येत आहे मायनस येत आहे म्हणजेच मायनस E1 इज इक्वल्स टू 0. दिस इज KVL. आता यालाच आपण हे मायनस आणि हे मायनस पलीकडे गेल्यावर काय झालं प्लस म्हणजे आलं का परत पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू सम ऑफ EMF. तुम्ही कसंही सोडवा तुम्हाला केव्हीएल हा जमलाच पाहिजे. फक्त साइन कन्व्हेन्शन आणि तुम्हाला लूप युज करायला की झालं. ठीक आहे. आता याच्यावर मी क्वेश्चन आल्यावर सांगेल. ऍक्च्युली हा तुमचा स्पीड ब्रेकर करणारा सुद्धा क्वेश्चन करू शकतो कारण खूप मोठ्या केस येतात तुम्हाला 3-4 इक्वेशन येतात म्हणजे लेंदी होतं. मग अशा वेळेस तुम्ही त्या क्वेश्चनला पाठीमागं ठेवलं तरीही चालेल. त्याला पहिला प्रेफरन्स द्यायची गरज नाही. त्याला शेवट ठेवा. जेव्हा असा क्वेश्चन येईल तर सिंपल असेल सॉल्व्ह होते तर ठीक आहे नसेल होत तर बॅकला ठेवा. शेवट वेळ राहिला तर सोडवा अदरवाईज नाही सोडवलं तरी चालेल.